निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः श्री गणरायाला वंदन. आणि खानिवडे गावचे ग्रामदेवता म्हणून आपण श्रीरामांना वंदन करून या स्पर्धेला शुभारंभ करणार आहोत. आजचा दुसरा दिवस. पहिला चेंडू पडतोय. पहिला चेंडू आपण पाहिला तर डीप स्क्वेअर लेगला खेळून काढलाय, जिथे क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ पाहायला मिळालं आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. 9:37 पहिला चेंडू डिलिव्हर झाला. आजच्या दिवसाचा षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. आजचा दुसरा दिवस. खानिवडे प्रीमियर लीग अत्यंत दर्जेदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खानिवडे गाव म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाते. या गावाला चांगले खेळाडू या गावाने घडवलेले आहेत. आमच्या मुख्य मंचासमोर, मुख्य व्यासपीठासमोर खानिवडे गावचे एक अनमोल रत्न दिलीप पाटील साहेब इथून मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. उमेश गरज साहेब पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 40+ झालेत, परंतु फिटनेस काय जबरदस्त आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं फलंदाजी करताना सुरेख आणि अप्रतिम फटक्यांची निवड त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आत्ताच 40+ अग्री प्रीमियर लीगचे फॉर्म आलेले आहेत. जे 40+चे खेळाडू असतील आपल्या ह्या चारगाव विभागातले, त्यांनी माझ्याकडून घेऊन जायचे आहेत. इथून आपण पाहिलं तर लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळालं आणि चेंडू निर्धाव निघून जातोय. आजचा दिवस. आजच्या दिवसामध्ये अग्री चषक बिरवाडी ही स्पर्धा सुद्धा सुरू होते. बिरवाडीच्या जय बजरंग क्रीडा मंडळच्या मैदानावर त्याही स्पर्धेचं जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्ण अग्री समाजोन्नती मंडळ शाखा बिरवाडीच्या माध्यमातून. आणि या वेळेला आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढले 4 धावांकरिता. 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर विदाऊट लॉस आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना धावा झाल्या. धावफलकावर आपण पाहतोय 7 धावा. सुपर बॅटिंग. चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आहे मिस्टर प्रमोद. सुरेख फलंदाजी करताना प्रमोदला आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सकाळचं सत्र आहे. 45 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा मानस होता असं कर्णधाराने म्हटलं संघर्ष वॉरियर्सच्या. आणि त्यानंतर मात्र चांगली सुरुवात हर्षिता 11 शिंदे गटाची पाहायला मिळते. इथून इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न होता. छोटा पॅक जिथे आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि धावा झाल्या. धावफलकावर आपण पाहिलं तर 8 धावा. 4 चेंडूचा योग्य रीतीने खेळ होताना 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सुपर अप्रतिम क्रिकेट. श्रीराम क्रीडा मंडळ खानिवडे आयोजित खानिवडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6वं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते पहिल्या सामन्यापासून जोडले गेलेत त्यांचं सुद्धा करूया वेलकम. या वेळेला आपण पाहतोय फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला अडवलं. पहिलं षटक प्रगतीवर आहे. 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. बिनबाद 8 ही जमेची बाजू आहे हर्षिता 11 शिंदे गटासाठी, की कुठल्याही प्रकारचा विकेट गमावला नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. इथून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय निर्धाव. पंचांकडे लाऊड अपील. पंच तटस्थ आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवर होतोय आणि धावा झाल्या धावफलकावर बिनबाद 8 हर्षिता 11 शिंदे गट. थोडंसं आपण डीजेला विश्रांती देऊया पहिल्या सामन्यासाठी आणि थोडी घाई करा मित्रांनो. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकायची आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. 9:37 4 मिनिटांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. पेनल्टी लागेल तुम्हाला जर 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं हाताळली नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू मध्ये घ्यावा लागेल. हे आजच्या दिवसासाठी लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक संघाने. नंतर वेळेवर मग कुठल्याही प्रकारची तक्रार तुमची ऐकली जाणार नाही. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 संघर्ष वॉरियर्सचा हा गोलंदाज. बॉलर नेम संतोष. आणि या वेळेला फटका तर चांगला खेळलाय आणि डिस्टन्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. संदीप मडबी
यांचा इशारा येतोय की चेंडू सीमारेषा पार, षटकार. 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि आमचे दुसरे पंच हे सुद्धा मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर दीपक मडवी, मॅन फ्रॉम शिवनसई, तर एका बाजूने मॅन फ्रॉम चांदीप मिस्टर संदीप मडवी. दोघांनी सुद्धा बरीच वर्ष क्रिकेट खेळलेत आणि दीपक मडवीने तर काय कमालीची फलंदाजी आग्री प्रीमियर लीगमध्ये सुद्धा पाहिली आपण. यंगस्टार चषक माकणे इथे सुद्धा आपण पाहिलं. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजाला घाबरायचे ज्या फलंदाजाला तो संदीप मडवी आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून आउटसाइड डी ऑफ स्टंप वाईड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेला. वाईड बॉलचा इशारा. एका धावेसाठी संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका तर चांगला खेळला. याही वेळेला चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आता क्षेत्र निवडलं गेलं मिड विकेटचं आणि 6 धावा येताना धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ होताना बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. सुरेख अप्रतिम फटक्यांची निवड. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद. प्रमोदच्या बॅटमधून 2 षटकार येताना थोडंसं शांत ठेवले संघर्ष वॉरियर्सच्या पाठीराखण्या. इथून आपण पाहतोय लगातार तिसरा येईल का, तर 6 रन्स. 6 धावा येताना लगातार 3 षटकार प्रमोदच्या बॅटमधून पाहायला मिळतात. काय कमालीची फलंदाजी करतोय. सकाळचं सत्र आहे. खेळपट्टी टणक आहे कारण कॉन्क्रीट पिच असल्या कारणाने आपण पाहतोय खेळपट्टीचा फारसा परिणाम फलंदाजावर दिसत नाही. चेंडू वेगाने येतोय आणि त्याच वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 19 धावा खर्च केल्या गेल्यात. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि तब्बल 25 धावांवर खेळतोय प्रमोद. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना संतोषला आपण पाहतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. लगातार चौथा बिग हिट आपल्याला पाहायला मिळतोय. एकामागून एक षटकार येताना मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे शांत ठेवलंय. संघर्ष वॉरियर्सचा प्रत्येक खेळाडू कमरेवर हात देऊन फक्त बघत राहिलाय. फलंदाजीचा आनंद घेतात. काही सुचत नाही कशा पद्धतीने चेंडू टाकायचे. पिच ऑफ डिलिव्हरी कुठे करायची हा प्रश्न मात्र सतावत असेल गोलंदाजाला. कारण शॉर्ट लेनचे चेंडू टाकले तर पुलचे फटके बाहेर गेले. बॅटच्या खाली चेंडू दिले तर सरळ चेंडूला फेकून दिलं. लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मधोमध 8 चेंडूमध्ये 31 वर खेळतोय. काही कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतोय लगातार 5वा मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. इथून फक्त चौकार येईल कारण लगातार 4 षटकारानंतर आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. काय कमालीची मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर वाईड बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा 3 षटकार आले आणि 1 चौकार. गोलंदाज तयार होतोय संतोष. यावेळेला चेंडू चांगला होता. चेंडूला खेळले मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे षटक 30 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. धावा झाले धावफलकावर 38. 38 धावा बिनबाद 38. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षिता 11 शिंदे गट. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये झालंय. आपण म्युझिक ऑन करूया आणि एक छोटंसं गीत ऐकूया. अशी दर्याची दौलत
थँक्यू. बॉलर नेम करण येतोय. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते बंधन थोडंसं आपल्याला हटताना पाहायला मिळतंय. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. 38 धावा धावफलकावर लागल्यानंतर 2 बॅटर सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि संघर्ष वॉरियर्सचा कर्णधार जेव्हा नाणेफेक जिंकली तेव्हा त्याने म्हटलं होतं की आम्ही 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर मात्र काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. या वेळेला आपण पाहतोय प्रमोदने जर अर्धशतक मारलं, प्रमोदने जर या सामन्यामध्ये 50 केली तर नवनीत कंपनीकडून 5 दिवसाचं पॅकेज असेल गोवा ट्रिप. प्रमोदसाठी मात्र ही ऑफर आपल्याला पाहायला मिळते. चेंडू द्यायचा आहे. 11 चेंडू आणि 42 वर खेळतोय. माफ करा, 11 चेंडू मध्ये 42 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. जुने चेंडू द्या प्लीज. आणि बाहेर गेले असतील चेंडू तर आणा कृपया करून. विनंती करेन प्रेक्षकांना, कोण बाजूबाजूला असतील प्रेक्षक तर बाहेर गेलेला चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चव्वेचाळीस धावा धावफलकावर आहेत आणि ज्यामध्ये 11 चेंडूमध्ये 42 धावा आहेत आणि 2 वाईड बॉलचे आलेत. म्हणजे नॉन स्ट्राईकला जो खेळाडू आहे त्याच्या नावावर एकही धाव नाही. म्हणजे हे पहिल्यांदा घडलं असेल का संघाच्या 44 धावा आहेत आणि त्याच्यात एका खेळाडूच्या एकही धाव नाही. 48 झाले आता. माफ करा, अर्धशतक झालंय सांघिक. आणि जिथे अर्धशतकामध्ये नॉन स्ट्राईकच्या खेळाडूच्या नावावर एकही धाव नाही. हे घरेलू क्रिकेटमध्ये आपण झटपट क्रिकेट पाहतोय. 5 षटकांचा खेळ आहे आणि 5 षटकांच्या खेळामध्ये एखाद्या संघाच्या 50 धावा होतात त्या 5 षटकांमध्ये, परंतु इथे 50 धावा धावफलकावर लागल्यात त्या 2 पूर्णांक आपण पाहतोय 2 षटकामध्ये. आणि जिथे एकाच्या नावावर आहेत 48 आणि एकाच्या नावावर 0, म्हणजे अजूनपर्यंत त्याच्या खात्यात एकही धाव नाही आणि समोरचा फलंदाज आग ओकताना आपल्याला पाहायला मिळतोय. जुना चेंडू द्या. प्रसाद पाटील आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय परंतु धाव त्याच्या बॅटमधून नाही आली. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 48 धावा. काही विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. यावेळेला आपण पाहतोय पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का. आणि यावेळेला 52. काही जबरदस्त सेलिब्रेशन पाहायला मिळते आपल्याला. 52 धावा फास्ट एट 50 आपल्याला पाहायला मिळते खानिवडे प्रीमियर लीग मध्ये. यंदाचं सीझन आपल्याला पाहायला मिळते पर्व 6वं आणि काही जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळते. गोवा ट्रिपचं प्लॅनिंग आता करावं लागेल. 5 दिवसाचं पॅकेज आहे. अमित पाटील आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील बिरवाडीच्या मैदानावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिलं तर 54. पुन्हा एकदा गोलंदाज. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथून शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू निघून गेलाय एका धावेसाठी. आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 55 धावा धावफलकावर लागल्यात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि 55 धावांमध्ये एक फलंदाज असा आहे की ज्याच्या नावावर एकही धाव नाही. हे पहिल्यांदा घडतंय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 55 धावा लागल्यात. एका मोठ्या धावसंख्येकडे कल दिसतोय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली धाव येते प्रसादच्या बॅटमधून. एक धाव येताना धावसंख्या 56. 56 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात.
चेंडू क्रमांक आपण पाहिले तर 5 चेंडूचा एकंदरीत खेळ होतोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये, जिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय करण. राऊंड विकेटने मारा करतोय. याही वेळेला चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या दिशेने. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडूला पाठवलंय चौकारासाठी. 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 60. तब्बल 20च्या सरासरीने हा संघ पुढे जातोय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 60 या धावसंख्येवर. बिनबाद 60. हर्षिता 11 शिंदे गट आज वेगळ्या मूडमध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची मनं जिंकलेत या जोडीने. खास करून मी कौतुक करेन प्रमोदचं. काही अप्रतिम फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. आविष्कार येतोय गोलंदाज. आविष्कार करून दाखवावा लागेल आविष्कारला, नाहीतर हर्षिता 11 शिंदे गट इथून आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावा जरी आल्या तरी धावा 80 प्लस होऊ शकतात. 80 धावा लागल्या तर 80 प्लसचं टार्गेट येईल. थोडंसं मुश्किल टार्गेट वाटेल ते. काहीतरी चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला विकेट टेकर गोलंदाज म्हणून बनून दाखवावं लागेल. धावांवर ब्रेक लावावं लागेल. नाहीतर एका बाजूने आपण पाहतोय प्रमोद काय जबरदस्त फलंदाजी करतोय आणि त्याला साथ देताना आपण पाहतोय प्रसाद आहे. प्रसादचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवली नाही. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. आविष्कारला आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू स्लोअर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु वन बाउन्स चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय आणि चौकारानंतर धावसंख्या आपण पाहिली तर 64. 64 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. काही अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरेख सामना रंगताना पहिल्या सामन्यामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय. राऊंड द विकेटने मारा करतोय आविष्कार. फटका तर खेळला गेलाय. आपण पाहिलं इथे तर आविष्कारकडून होते थोडीशी चुकी आणि या दरम्यान एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. चेंडू हातामध्ये आला नाही तोपर्यंत कलेक्ट होत नाही तोपर्यंत यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि हेच काम आपण पाहतोय. याचमुळे एक धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर 65 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 4, चेंडू क्रमांक 3 पाहायला मिळेल. या वेळेला आपण पाहतोय चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. येताना आपल्याला मोठे फटके आज आपल्याला पाहायला मिळतात. काही जबरदस्त इनिंग प्रमोदची आपल्याला पाहायला. आतापर्यंत 63 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. धावा झाल्या धावफलकावर 71. राऊंड विकेटने आविष्कार मारा करतोय. फटका तर चांगला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे होता. थोडंसं मिसफील्ड, परंतु बॅकअप खूप सुरेख पाहायला मिळाला आणि त्यानंतर 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. असं एक कुठला तरी गोलंदाज येईल का ज्याच्या नावावर डब्ल्यू आपल्याला पाहायला मिळेल विकेटचं. 73 विदाउट लॉस. 73 धावा. मजबूत स्थितीमध्ये हर्षिता 11 शिंदे गट आपण पाहतोय. षटक क्रमांक
चौथं सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ होताना आविष्कार. फटका तर चांगला खेळलाय. लॉंग ऑफला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक पुढे गेलाय. चेंडूला उचललं. तोपर्यंत एक धाव पाहायला मिळते. आरामात एक धाव पूर्ण करताना दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 74 धावा धावफलकावर लागल्यात. 14 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय सुनील गरज साहेब चॅपल येथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर उमेशजी गरज साहेबांना आपण पाहतोय. जयकांत तरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. खूप मोठी नावं आहेत. आपण पाहतोय मनोजजी गरज साहेबांना, जे खानिवडे प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 74 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे धावांचा पाऊस हर्षिता 11 शिंदे गटाच्या माध्यमातून आपण पाहतोय. खास करून प्रमोद याचं कौतुक करावं लागेल. च्या अनुषंगाने फलंदाजी केले. प्रत्येक गोलंदाजाला मात्र त्याने टार्गेट केलंय. समाचार घेतला प्रत्येक गोलंदाजाचा आणि चांगल्या फटक्यांची निवड केली. असा एकही फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही की जो झेल होऊ शकेल किंवा त्या फटक्यावर थोडंसं त्याला टेन्शन आलं असेल. जसं बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेरच जातात पडायला. कालच्या दिवसामध्ये दिलीप पाटील फॉर्ममध्ये होते, ज्यांच्या बॅटमधून 3 षटकार आले. जे फटकेबाजी चांगली करतात माईक जेव्हा हातामध्ये असतो तेव्हा, परंतु जेव्हा बॅट हातामध्ये असते तेव्हा सुद्धा ते चांगली फटकेबाजी करतात दिलीप पाटील. शेवटचे 6 चेंडू आहेत. भावेश पहिला चेंडू व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या साह्याने एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. डॉन गल्ली सुपर किंग आणि साईदने माही 11 आपण तयार राहायचं आहे. दोघांना विनंती असेल या षटकानंतर टॉससाठी आपण या. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये किती धावा येतील याच्यावर टार्गेट सेट केलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना यावेळेला फटका तर चांगला खेळलाय. चेंडू आपण पाहतोय जिथे छोटा पॅक म्हणून ज्याला ओळखलं जातोय, एक छोटा मुलगा तिथे क्षेत्ररक्षण करतोय आणि 2 धावा मात्र वाचवल्यात आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. भावेश किनी राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची आतली कडा लागली. चेंडू निघून गेलाय. एका धावेसाठी एका धाव्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 78. 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 78 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. भावेश किनीला आपण पाहतोय. हाणामारीचं षटक होतं. असं वाटलं होतं की पहिल्या 4 षटकामध्ये खोऱ्याने धावा आल्यात तर 5व्या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळतील, परंतु चांगली गोलंदाजी होते सध्याच्या स्थितीला. इथून आपण पाहतोय सरळ बॅटने खेळलेला फटका गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून चेंडूला पाठवले साइड स्क्रीनवर 6 धावांकरिता. आता एकाने प्रमोदला बघून प्रसादने सुद्धा रंग बदलायला सुरुवात केली. उशीर का होईना परंतु चांगले फटके पाहायला मिळतात प्रसादच्या बॅटमधून. यावेळेला सरळ बॅटने पुन्हा एकदा खेळलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार येतोय. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केली होती भावेश किनीने, परंतु मागच्या 2 चेंडूंवर 2 बाउंड्रीज पाहायला मिळतात. एक षटकार आणि एक चौकार. 10 धावा वसूल केल्या गेल्यात. धावा झाल्या धावफलकावर 88 आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेची हायेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळते 95 ला तुम्हाला विजय संपादन करायचा आहे. 95 धावांचं टार्गेट तुमच्याकडे उभं केलं गेलंय. संघर्ष वॉरियर्सला आता संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये.
जिथे हर्षिता 11 शिंदे गटाचे गोलंदाज असतील आणि त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. 30 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण पाहिले तर 95 धावांचं लक्ष असेल. यानंतर आपण पाहतोय डॉन गल्ली सुपर किंग आणि दुसऱ्या बाजूने साईनी साईज्ञ माई 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. विनंती असेल लगेच आपण टॉससाठी या. दोन्ही संघांना नम्र विनंती, नम्र निवेदन आहे. आज सर्व संघांना नम्र विनंती असेल, सर्व खेळाडूंनी ही सूचना लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल हे आज आयोजकांकडून सूचित करण्यात आले. त्यामुळे प्रत्येकाने वेळेवर हजर राहा, वेळेपूर्वी टॉस करून घ्या आणि सामना संपल्यानंतर लगेच दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्या, जेणेकरून आयोजकांवरचं टेन्शन थोडंसं आहे, जे शेड्यूल पूर्ण होईल की नाही हे टेन्शन थोडंसं दूर होईल. आणि आजच्या दिवसाचं जर शेड्यूल पूर्ण झालं, उद्याच्या दिवसाचं शेड्यूल पूर्ण झालं तर मग कालच्या दिवसाचे जे 3 सामने शिल्लक आहेत ते आपण संडेला खेळवू शकतोय. परंतु त्यासाठी आपल्याला आजच्या दिवसाचं शेड्यूल पूर्ण करून उद्याच्या दिवसाचं शेड्यूल सुद्धा पूर्ण करायचं आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे. विजयासाठी 30 चेंडू आणि 95 धावा. समालोचन कक्षामध्ये आम्ही दुसऱ्या डावासाठी करणार आहोत हलकासा बदल. आमचे जवळचे मित्र आणि एक अप्रतिम आवाज पालघर मधून आपण पाहतोय, दनसार गावातून, आणि अत्यंत कमी वेळामध्ये खूप मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हरअप होतात. उत्कर्ष पाटील साहेब आहेत तिथे आणि नक्कीच त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल दुसऱ्या डावामध्ये. तोपर्यंत डॉन गल्ली सुपर किंग आणि साईनी साईज्ञ माही 11 या संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी या. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण आवाज ऐकलात. खऱ्या अर्थानं पहिल्या डावाकरिता व्हॉइस ऑफ बहाडोली आणि गोड गळ्याचे धनी अतिशय चांगले समालोचक मागची अनेक वर्षे या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ज्यांचा आवाज सातत्यानं दुमदुमताना आपण पाहिलाय. सकाळच्या सत्रात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. श्रीराम स्पोर्ट्स प्रेझेंट खानिवडे प्रीमियर लीग 2026चा आजचा दुसरा दिवस आणि मी उत्कर्ष पाटील तुमच्या साथीनं जोडतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन आणि माझे स्वर्गवासील वडील यांना पुण्यस्मरण करून मी उत्कर्ष पाटील तुमच्या साथीनं जोडतोय. या स्पर्धेमध्ये आजचा दुसरा दिवस खानिवडे प्रीमियर लीग. पहिल्याच मॅचमध्ये धावांचा पाऊस पडला आणि ते फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्रमोद हे आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांनी अतिशय चांगलं क्रिकेट, जे 95 धावांचं टार्गेट आहे आणि त्या 95 धावांना कुठल्या पद्धतीने फेस करतील या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद, तर एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला सुमित. मॅचला सुरुवात, दुसऱ्या इनिंगला सुरुवात आणि राऊंड स्टम्प्सनं पहिलाच बॉल आपण पाहू शकाल तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. पंचांनी वॉर्न केलं की पहिल्याच बॉलवरती तुम्हाला 1 बाउन्स वॉर्न मिळतंय, म्हणजेच येणाऱ्या काळात या पुढील चेंडू जर असा आला तर मग निश्चित स्वरूपात तो बॉल वाईट बॉल घोषित केला जाईल. या सगळ्या गोष्टी पाहता अतिशय चांगली सुरुवात गोलंदाजाने देखील केली. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा. प्रसाद बॅटिंगनं मन जिंकली. चेंज ऑफ द पेस आणि या बॉलला दुसऱ्या बॉलवरती
आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब आणि सर्वाधिक उंच KPL खानिवडे प्रीमियर लीग चा उत्तुंग षटकार 6 धावा. पहिलाच बॉल जर तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं तो निश्चित स्वरूपात बाउन्सर होता. या वेळेला फलंदाज अगदी रेडी होते की येणारा चेंडू हा स्लॉट मधलाच असेल, कारण वन बाउन्स वॉन देखील झाली होती. अगदी आवाक्यात बॉल आला आणि त्याचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं फलंदाजानं साजला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना धावसंख्या आता 2 बॉलचा खेळ परिपूर्ण होतोय. 6 धावा धावफलकावरती आहेत. भलं मोठं टार्गेट समोर असताना तुमची स्वप्नगत सुरुवात अत्यंत महत्वाची आहे. परंतु मागील षटकाराचं उत्तर होतं की या बॉलवरती डगआउटच्या दिशेने तुम्हाला पाठवण्याची किमया आम्ही राखू शकतो का, म्हणून पहिल्या षटकात मला प्राचारणात आणलं जातं या KPL मध्ये आणि ती गुणवत्ता सिद्ध करत असताना पहिल्या विकेटचं बदन फलंदाज एक षटकार मारल्यानंतर आता बाद होतात ते म्हणजे सुमित. एक मोठा धक्का बॅटिंग करत असताना संघर्ष वॉरियर्स या संघाकरिता गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात श्रीराम स्पोर्ट्स प्रेझेंट KPL अर्थात खानिवडे प्रीमियर लीग 2026 आणि या स्पर्धेचं पर्व 6वं. अतिशय सुंदर पद्धतीने ही स्पर्धा एक 4 दिवस अगदी गावासाठी प्रत्येक जण अगदी वेळ काढत असतो. गोलंदाज तयार. याही वेळेला बॉल बऱ्याच काळ हवेत. यष्टीरक्षक आहेत आणि पहिल्या षटकात धक्के पे धक्का दे धक्का तू चल में आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. गावा गावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला डॉन गल्ली सुपर किंग आणि विपक्षात साईदने 11 ह्या 2 संघांना विनंती करतो की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय. मग शायनिंग मध्ये देखील मनोज सरांनी तुम्हाला पुकार दिले होते, तर आपण कर्णधार इथे आलेले आहात टॉस करण्यासाठी. या यस जो या आजच्या दिवसातील दुसरा मॅच 10 मॅचचं शेड्यूल आहे. मोठं शेड्यूल आहे ज्या अनुषंगाने आज 9:30 वाजता सुरुवात झाली या स्पर्धेला. कालच्या दिवसात भरपूर उशिरानं पहिला दिवस असलं की या वेळेला आपण पाहतायत प्रेझेन्स ऑफ माइंड फलंदाज इथे देखील बाद होत आहेत का, म्हणून मी पहिल्या षटकात येतो. पहिल्या षटकात या सगळ्या गोष्टी मी करू शकतो. एका षटकाराचं उत्तर 3 गडी बाद करत असताना काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी नाव आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात प्रसाद. जबरदस्त गोलंदाजी पहिल्याच मॅच मध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात फलंदाजीनं चांगली केली. आता गोलंदाजीनं आपल्याला प्रसाद यांचा जलवा बघायला मिळाला. प्रमोदनं खूप चांगली फलंदाजी केली होती. 94 धावा बिनबाद उभ्या केल्या. एक चांगली मोठी इमारत उभी करत असताना आता गोलंदाजी देखील तेवढीच चांगली तिखट गोलंदाजी होत असताना फलंदाज इथे बाद झालेत मंकड विकेटच्या सहाय्याने. आणि निश्चित स्वरूपात आता तो रन आउट म्हणून गणला जातो. मिलन पंजाबी निश्चित स्वरूपात सातत्याने एक चांगले गुणलेखक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. काय घडलंय निश्चित स्वरूपात फक्त कळवा. इथे आपण पाहतायत तुम्ही बाद केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना निमंत्रण देता. प्रत्येक जण क्रिकेट खेळण्याकरिता आलेला असतो आणि तिथे त्यांनी आता पसंत केले की हरकत नाही, तुम्ही बाद केले तर आम्ही बादच राहू. त्यानंतर तुमचं निमंत्रण काहीच मायने राखत नाही. सध्या जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेला ऑन साईडला फटका जरूर खेळलाय. डीप मिड विकेटचे खेळाडू बॉलपर्यंत पोहोचतील. प्रोटेक्शन मिळतं डीपमधनं. फेकी येईल तद्वरती मिळते सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 7 धावा. एक षटकार आल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी राहिली. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑल राईट.
अगदी आपण पाहू शकाल शेवटचा चेंडू बाकी असेल. 7 धावा या धावफलकावरती असताना खूप चांगलं क्रिकेट. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि या वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. पहिल्या षटकात 4 धक्के ही आमची आहे क्वालिटी आणि यासाठी आम्ही जाणले जातो. पहिल्या षटकात काय गोलंदाजी केली. बॅटिंगनं 94 धावा ठेवल्या असण्याने देखील आपण पाहतात सुरुवातीच्या काळात धक्के देण्याची किमया आणि कंजूस गोलंदाजी हे आमचं प्रामुख्य आहे. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. षटक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर रणसंख्या फलकावरती 7ला धक्के 4 अशी स्थिती पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया रिफ्रेशमेंट करणारं एक सुपर गीत. थँक्यू. डॉन गल्ली सुपर किंग आणि सायनी सैन्य वॉरियर्स या संघांचा मात्र त्या मॅचचा टॉस आपल्याला तिथे पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आलेत, त्यांचं धन्यवाद. जाऊया मॅचकडे. गोलंदाज पहिल्या षटकात अफलातून गोलंदाजी केली आणि धक्के आपल्याला पाहायला मिळाले जे 4 दिले. जी गुणवत्ता राहिली गोलंदाजाची, अप्रतिम कामगिरी. सध्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित आलेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज तयार. या वेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कुठली चुकी आणि इथे आपण पाहतात जगलिंग झाले. रिले कॅच होण्याचा प्रयत्न होता, नाही करू शकले. अगदी आपण पाहतात हातामधून बॉलनं बाउन्स केलं आणि तदनंतर तिसऱ्या प्रयत्नात शेवटच्या क्षणाला धरती मातेला हा झेल दान दिला. धावसंख्या जाऊन पोहोचली. या धावसंख्यात 2 धावेने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच आतापर्यंत 9 वरती. षटक क्रमांक दुसरे. 4 धक्के तर लागलेत आतापर्यंत, हरकत नाही. मागे काय झालं हे आम्हाला माहिती नसून संघासाठी आम्ही नाविन्य भूमिका उभी करू शकतो. आणि यावाला ऑन साइडला सायनी सैन्य माही 11 या संघाच्या स्टँडला सलामी देणारा हा KPLचा दिमागदार षटकार. खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की. थँक्यू सो मच. धावसंख्या या 6 फ्लाय होत असताना मिलन पंजाबी आम्हाला दर्शवतात की 15 धावा 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल. याही वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेटचा स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉलला पोहोचेल आणि बॉलपर्यंत पोहोचल्यानंतर फेकी आली. तद्वरती मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 16. या षटकामध्ये आत्तापर्यंत बॉलचा खेळ परिपूर्ण फेकून झालाय, तो म्हणजेच 3. दुसरं षटक आहे आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. गावाच्या प्रतिष्ठेची आणि मानाची स्पर्धा. श्रीराम स्पोर्ट्स प्रेझेंट खानिवडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6. 6व्या पर्वात अगदी देखणं आणि दैदिप्यमान या स्पर्धेचं आयोजन नियोजन बघायला मिळतं. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका तर जरूर खेळलाय. एका मोठ्या रनचेसच्या मागे तुम्ही ज्या वेळेला असता, सुरुवात जरी चांगली झाली नाही हरकत नाही, परंतु आता आमच्या हातामध्ये बॅट आहे. संघामध्ये आम्हाला जागा मिळाली. प्लेइंग 11चे आम्ही हिस्सेदार राहिलो तर त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल की का म्हणून तुम्ही या संघामध्ये आहात. मागचे खेळाडू नाही चालले. सुरुवातीची जे ट्रम्प कार्ड होते ते फेल राहिले, परंतु या वेळेला आम्ही आमच्या संघासाठी काहीतरी आहोत. या अनुषंगानं सध्या फलंदाजी करावी लागेल आणि ती फलंदाजी होते. चेंडूला लॉंग लेग मधून काढलंय. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 4. थँक्यू. 5 बॉल आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 21 धावा सध्या या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 19 बॉल आहेत. 74 धाव्यांची गरज आहे. ज्या पद्धतीनं फलंदाजी आता चालू आहे, जिथे एका बाजूला योगेश पाटील, एका बाजूला अमित तरे. त्या योगेश पाटील यांनी आता जबाबदारी घेतलेली आणि त्या जबाबदारीचं ओझं घेत एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. संघर्ष वॉरियर्स तुम्हाला विनंती करतोय की आपला एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, जिथे नावं पोहोचत नाही आहेत आणि मग या स्पर्धेमध्ये आपण पाहतात लाईव्ह अपडेट होतोय स्कोर. पाटील नेटवर्कच्या टीमकडनं ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय अतिशय सुंदर पद्धतीनं.
आणि त्यामुळे जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत ते आमच्याकडे असणं गरजेचं आहे. इथे देखील फटका खेळलाय फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार. 6. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात खानिवडे प्रीमियर लीग 2026 हा अभूतपूर्व सोहळा आणि ज्याचा आजचा दुसरा दिवस, जिथे पहिल्या षटकात ज्याच्या नावाचा दबदबा, ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला, ज्याने 4 धक्के दिले, तेच गोलंदाज प्रसाद. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं बॉल आहेत प्रसाद पाटील यांना आपण पाहतायत. पहिल्या षटकात जी गोलंदाजी ज्यांनी हाताळली आणि सुरुवातीचाच काळ आपल्या संघासाठी सुवर्ण काळ ठेवला. इथे देखील फटका खेळलाय. काय फटका खेळला. अगदी आपण पाहतात वन बाउन्स ओव्हर दी रोपनं बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. धावसंख्या फलकावरती 4 न आता आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच खऱ्या अर्थानं 31 रन्स. 31 धावा या धावफलकावरती. थँक्यू डीजे. 31 धावा धावफलकावरती. प्रसादनं जे पहिल्या षटकात गोलंदाजी केली, आता त्याच षटकांची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करावी लागेल, कारण धावसंख्या जरी तुम्ही मोठ्या ठेवल्या असतील परंतु प्रतिस्पर्धी संघाकडे ती ताकद आहे. इथे देखील फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. शेवटच्या क्षणाला इथे देखील कॅच सुटला. प्रमोद आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग केली. ट्रिमँडस बॅटिंग. अगदी 94 धावा बिनबाद. भागीदारी किती महत्वाची असते आणि ती भागीदारी प्रमोद आणि एका बाजूला त्यांचे साथीदार आपल्याला पाहायला मिळाले. प्रसाद यांनी खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. गोलंदाज तयार. इथे देखील तयार होत आहेत. फटका अलॉंग दी कार्पेट ऑन साईडला. काऊ कॉर्नरचे खेळाडू वेगानं बॉलपर्यंत पोहोचतील. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने या मॅचला आता कंट्रोलमध्ये ठेवत असताना प्रसाद आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला गोलंदाजी मार्कवरती येतात त्यावेळेला दर्शवत आहेत की हो, मी संघामध्ये 2 षटकं टाकतो आणि का टाकतो तर माझी ही क्वालिटी आहे. आणि उत्तम प्रतीची गोलंदाजी आत्तापर्यंत ज्याने ठेवली. या षटकातील बॉल तपासून पाहिले तर 3 बॉलचा खेळ संपला. मिलन पंजाबी, ब्रँड ऑफ नवली पालघर आणि खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून. इथे देखील फटका खेळला. अगदी आपण पाहतात थोडे शफल झाले, बॉडी बॅलन्स केलं आणि तदनंतर या बॉलला फेकून दिलं ऑन साईडला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. अग्री कोळ्यांच्या हाकेला धावणारी या एकविरा माऊलीला स्मरण करत असताना आमचे डीजे राहुल यांना आपण पाहतायत. गोलंदाज तयार. इथे देखील ऑन साईडला फटका तर जरूर खेळला. बिटवीन द गॅप बॉल इथे देखील नाही थांबणार. 94 धावांचा पाठलाग करत असताना न थांबता, न थकता, न झुकता फलंदाजी करणारा संघ आता उत्तर देण्याकरिता तयार आहे. संघर्ष आमच्या नावामध्ये आणि तो संघर्ष कसा करावा कठीण काळात डगमगत्या स्थितीमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे सध्या आविष्कार खूप चांगली बॅटिंग करतायत. ज्या पद्धतीनं नावामध्ये आविष्कार आहे तोच आविष्कार या मॅचमध्ये करणं खूप गरजेची भूमिका आणि त्याच तंत्रावरती, त्याच मेरिटवरती सध्या फलंदाजी करतायत. बॉल आहेत 13 मध्ये रन करायचे आहेत 51. या वेळेला गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला. KPL. षटकार. आता बॉल आहेत 12 मध्ये रन करायचे आहेत. ते म्हणजेच 45. स्कोर कार्डला 3 षटकांचा खेळ संपला. 50 धावा लागल्या. पहिल्या षटकात 4 धक्के राहिले आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. काय फलंदाजी केली. महत्वाचं असतं ज्या वेळेला तुम्ही संघामध्ये खेळता, जबाबदारी ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जबाबदारी आणि संयम या 2 गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या. आणि सध्या आपण पाहतात आविष्कार आणि आविष्कारच्या साथीनं खांद्याला खांदा लावत तू लढ म्हणत
अमित पाटील या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत चांगलं क्रिकेट दाखवलं. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला जिथे डॉन गल्ली सुपर किंग वॉन द टॉस, इलेक्टेड टू बोल फर्स्ट अँड सायनी साईदने 11 इन्व्हाइट टू बॅट. म्हणजे नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला जिथे डॉन गल्लीनं तो टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारली गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये ज्या माईकवरती ज्यांनी प्रत्येकाला खेळवून ठेवलं ते दिलीप पाटील 40+ खेळाडू. खूप चांगला आवाज आणि पहिल्याच बॉलवरती जिथे विकेट मिळत नव्हत्या मागील 2 षटकांमध्ये दिलीप पाटील सांगतात की ते काम आम्ही सहज करतो. पहिल्याच बॉलवरती मिळवली विकेट, फलंदाज बाद, गॉन. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवान. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवान. अरे आमचे बाई चालाय जमाना जो तो झालाय. थँक्यू सो मच. यावर आपण पाहतायत दिलीप पाटील सरांचा सध्या आता ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय. समालोचन कक्षामध्ये माईकवरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीनं याहेवाला मोठा फटका तर खेळायचा होता. ऑन साईडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपमधनं, बॉलला फील्ड करतील, मिळते सिंगल. या मॅचमध्ये ज्या वेळेला आविष्कार होते आणि ते आविष्कार आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. आविष्कार घरत, एका बाजूला भावेश किणी, हे फलंदाज नुकताच दाखल झालेत. बॉल आहेत 10-10 मध्ये रन करायचे 44. सामना आत्तापर्यंत बॅलन्सिंग आहे. होय मी करीन हे स्वतःला पुन्हा एकदा म्हणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आविष्कार घरत तयार आहेत. या वेळेला फटका फसलाय. अगदी आपण पाहतायत स्लोवन पद्धतीचा बॉल होता. या बॉलवरती मनशाहे फटका खेळू शकत होते परंतु अगदी लेझी राहिले, थोडेसे इझिली फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर आता आपण पाहताय हा डॉट बॉल येतोय. 9 बॉलात 9 बॉलमध्ये रन करायचे 44. या मॅचला जिंकण्याकरिता एका बाजूला संघर्ष वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच हर्षिता 11 शिंदे गट. चांगलं क्रिकेट. सकाळचं सत्र अगदी दणानून सोडलं. प्रमोद यांनी काय फलंदाजी केली आणि तदनंतर फलंदाजी चांगली झाल्यानंतर गोलंदाजाने देखील पूरक साथ दिली जिथे पहिल्या षटकात 4 धक्के मिळाले आणि तदनंतर या मॅचमध्ये आता ड्रायव्हिंग सीटवरती. पुढील बॉल इथे देखील आपण पाहतायत पंचांनी सांगितलं की पायावरती तो बॉल जाऊन आदरला लेग स्टिकला सोडणारा बॉल आणि तदनंतर आता दिलीप पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी. काय गोलंदाजी केली. जिथे फलंदाज आविष्कार घरत संपूर्णपणे सेट झाला होता त्याच्यासमोर ज्यानं गोलंदाजी खूप चांगली केली. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला आणि खऱ्या अर्थानं ते दिलीप पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील या वळला क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय ऑपस्टिकला वाकवलं आणि फर्निचर वाकवलंय. फलंदाज बाद, आविष्कार घरत, बॅक टू द डगआउट, गॉन. हे दिसाय स्मार्ट डॅशिंग मुंडा गाजवलाय सारा इलाका. अरे आपल्या भावाला तुम्ही कमी समजू नका. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात खानिवडे प्रीमियर लीग श्रीराम स्पोर्ट्स प्रेझेंट. एक क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. ना भूतो ना भविष्यती एक चांगली स्पर्धा 6व्या वर्षात येऊन पोहोचली. मैदानाच्या आतमध्ये रुद्र पाटील. क्रिकेटसाठी तुमचं वय मॅटर करत नाही. एका बाजूला अनेक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवली. इतिहासाची पानं खोलून पाहिली तर दिलीप पाटील हे नाव अनेक वेळा घेतलं जाईल. तर एका बाजूला रुद्र पाटील अगदी आपल्या क्रिकेटची सुरुवात करतात. हे या KPLचं वैशिष्ट्य आहे. जिथे बुजुर्ग खेळाडू आहेत, जिथे अगदी युवा उभरते सितारे आहेत आणि या KPLने हे दाखवून दिले. धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते ती म्हणजेच 52. 6 मध्ये करायच्या 43. ओव्हर झालेला आहे, ओव्हर झालेली आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये रन करायचे 43. म्हणजेच एका बाजूला आता असंच म्हणावं लागेल की वन वे ट्रॅफिक. जरी 6 चेंडू 6 षटकार आले तरी देखील संघर्ष वॉरियर्स यांच्याकडे तो संघर्ष नसेल जो विजयापर्यंत पोहोचवेल. डॉन गल्ली सुपर किंग टॉस जिंकले आणि प्रथमतः त्यांनी स्वीकारलं ते म्हणजे क्षेत्ररक्षण. आणि साईनी साईदने माही 11 या संघाला सांगितलं की तुम्ही प्रथमतः या फलंदाजीसाठी.
आणि जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता 6 बॉल मध्ये रन करायच्या 43 रन. आता पहिला बॉल डॉट देखील आलाय या मॅच मध्ये. आता औपचारिकता हर्षिता 11 शिंदे गट या संघानं दोन्ही डिपार्टमेंट मध्ये भरीव कामगिरी केली, मजबूत कामगिरी केली. गोलंदाज तयार. इथे देखील फटका तर जरूर खेळलाय. रुद्र पाटील सांगतील की ही सुरुवात आहे आमची. ज्या वेळेला खानिवडे प्रीमियर लीग पर्व 10 असेल त्यावेळेला मी आयकॉन राहीन या स्पर्धेचा. ही तयारी आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणायला हरकत नाही. पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेर तर फटका जरूर खेळला. याही गोष्टी तेवढ्याच फार महत्त्वाच्या असतात ज्या वेळेला तुम्ही ॲज अ क्रिकेटर. यावेळेला आपण पाहतात एक आगळा वेगळा आज टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ह्याच फटक्यांची जास्तीत जास्त चर्चा होत असते आणि त्याच पद्धतीने रुद्रचा देखील प्रयत्न राहिला. बॉलचा खेळ झालाय 3. आता 3 मध्ये रन करायच्यात 42. हर्षिता 11 शिंदे गट या संघानं पहिल्याच मॅच मध्ये आता आजच्या दिवसातल्या आपल्या नावाचा ठसा उमटवत असताना रुद्रचा प्रयत्न होता पुन्हा एकदा फटका खेळण्याचा. कालचा दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहतायत कालच्या दिवसाचं शुभ औचित्य साधलं. शिवजयंतीच्या निमित्तानं ही स्पर्धा सुरू झाली. आज खऱ्या अर्थानं 350 वर्ष होऊन गेल्यानंतर देखील राजाचं नाव त्याच पद्धतीनं त्याच सन्मानानं घेतलं जातं. म्हणून म्हणतात ना, आयुष्य तुम्ही किती वर्ष जगलात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही आयुष्य जगताना कसं जगलात आणि किती तुम्ही माणसं कमवली आयुष्य जगताना. ज्या खऱ्या अर्थानं आपण पाहतात आजचा काळ भरपूर फास्ट आहे. कोणाला कोणासाठी वेळ नाही. प्रत्येकजण बिझी होतोय. परंतु मित्रांनो, आयुष्य 2 दिवसांचा चित्रपट आहे. एक दिवस येण्याचा, एक दिवस जाण्याचा, ज्यामध्ये तुम्ही माणसं कमवा, माणुसकी कमवा, प्रेम द्या, प्रेम करा. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतात या KPLच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं संपूर्ण गाव एकत्र येतं. एकत्रेचं हे क्रिकेट हे साधन आहे जिथे अनेक विखुरलेले मन क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित येत आहेत आणि आज गावासाठी प्रत्येकजण खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या या मॅचमध्ये आता एक बॉलमध्ये रन करायचे 40 म्हणजेच विजयाची इथे मात्र मुहूर्तमेढ रोवली आजच्या दुसऱ्या दिवसात. तो म्हणजे संघ पाहायला मिळाला हर्षिता 11 शिंदे गट. अभिनंदन. 55 वरती 6 धक्के लागले. बॅटिंग करत असताना संघर्ष वॉरियर्स भरपूर मोठ्या फरकानं विजय इथे प्राप्त केला आणि ही गुणवत्ता राहिली गोलंदाजीची, फलंदाजीची. हर्षिता 11 शिंदे गटानं जबरदस्त कामगिरी करत असताना आजच्या दिवसाची सुरुवात विजयाने केली. 9:30 सामना चालू झाला. परफेक्ट आता 10 वाजून जर तपासून पाहिले तर 30 मिनिटं झालीत आणि पहिला सामना संपला. याच थोडंसं जलद गतीने क्रिकेट खेळलात तर 10 मॅचचं शेड्यूल परिपूर्ण करण्याचा प्रयत्न राहील आयोजकांचा देखील. नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होते. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या बॅटमधनं आजच्या दिवसातलं अर्धशतक आलं आणि या स्पर्धेचं देखील पहिलं अर्धशतक आलं ते मॅन ऑफ द मॅच ठरतात. प्रमोद, आपण या, तुम्ही देखील मॅन ऑफ द मॅचचे तुमचा इथे गुण